सत्य असेल तेच दिसेल. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीनं 250 कोटी रुपये गोळा केलेत असा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. विधानसभेत अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईचा उल्लेख करत मंत्री नरहरी झिरवाळ यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचाही उल्लेख करण्यात आला. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी कामाला लागली आहे असा दावा केलाय. तुकाराम मुंढे यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. कॅन्सरनं घेणारे जे लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा माणूस तुमच्या कार्यालयात आहे, त्याची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्या बदलीसाठी फाईल घेऊन जात नाही यासाठी अभिनंदन असं जितेंद्र आव्हाड नरहरी झिरवाळ यांना म्हणाले. ड्रग्ज कंपनी मुंडेमुळे कामाला लागल्यात, त्यांच्या बदलीसाठी त्यांनी 250 कोटी जमा केलेत. इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबी कामाला लागली आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाबाहेरही याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की आतापर्यंत एफडीएला कधी गांभीर्यानं घेतलं नाही. लॅबोरेटरी मॅनेज केल्या जातात, तेच अधिकारी मलिदा खात आलेत. राज्यभरात गुटखा कोण फिरवतं हे मी सोमवारी सांगणार आहे. झिरवाळ नावाचा साधा माणूस तिथं आहे, त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. फार्मास्युटिकल व ड्रॅग लॉबीकडून 250 कोटी जमवलेत, त्यांच्या जीवाला बरे वाईट होऊ शकते असा दावा त्यांनी केलाय. तांदळात होणारी भेसळ कोण रोखणार? ज्यांनी गरिबी बघितली तो अधिकारी तिथं येऊन बसलाय असं ते म्हणाले. भिवंडीत गुटखा सापडल्यावर झिरवाळ यांच्या कार्यालयातून कॉल गेल्याचं रईस शेख यांनी सभागृहात सांगितलं असल्याची माहिती यांनी दिली आहे. दरम्यान नरहरी झिरवाळ यांनी यावेळी एफडीएकडून चांगली कारवाई सध्या सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही असं सांगितलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी तुकाराम मुंढे यांचं कौतुक करताना म्हटलंय की तुकाराम मुंढे यांच्यातील टी हा टायगर मुंडेंचा टी झालाय, म्हणून 3 वर्ष बदली करू नये अशी मागणी केली जाते. तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी अर्जुन खोतकर यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.